त्यामुळे महायुती समोर चॅलेंज असणार आहे का? म्हणजे महायुती इतकी स्ट्रॉंग आहे की ह्या एकत्र आणणं 50-50 असं आहे की हा काही फोरम नाही. पण ज्या वेळेला युती होते त्यावेळेला मुळात प्रत्येक पक्षाचे निम्मे जागा न मिळालेले मत कार्यकर्ते नेते डिस्टर्ब होतात. तिथेच वोट बँक तुटायला सुरुवात होते. पण हा जरा निगेटिव्ह भाग की त्यांच्या युतीमध्ये काही जण नाराज होतील, मग ते नाराज होण्यातून त्यांच्या मतावर. पॉझिटिव्ह भाग असा आहे की सरकार इतक्या गोष्टी सर्वसामान्य माणसासाठी करत आहे. मुंबईकर घ्या, सगळं मुंबईसाठी चाललेलं आहे. यांना कोणाला बाकी कुठे इंटरेस्टच नाही आहे. मुंबईमध्ये अटल सेतू झाल्यानंतर, पुण्याहून 2.25 तासात मुंबईला पोचायला लागल्यानंतर, मेट्रोचे सगळे रूट हळूहळू पूर्ण व्हायला लागल्यानंतर, मोठ्या प्रमाणावर गरिबांची घरं पूर्ण व्हायला लागल्यानंतर, त्याच्यानंतर 500 स्क्वेअर फीट पर्यंतच्या घरांना टॅक्स नाही, असे खूप गोष्टी आहेत. सेल्फ डेव्हलपमेंट, हे जे मुंबईचे जे विषय आहेत. हा जो कोस्टल रोड झाला, मंत्रालयातून निघायचं नाही, 15 मिनिटाला बांद्राला पोचायचं. याचं रिअलायझेशन सामान्य माणसाला आहे. आणि त्यामुळे कोणी किती एकत्र आलं, म्हणजे पॉलिटिकलीच पाहिजे, ते दोघे एकत्र आले तर काँग्रेस बाहेर पडेल. म्हणजे गोळाबारी शेवटी तीच आहे. पण मी त्यावर जात नाही, मी विकासावर जातो. विकासामुळे मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता इतकी महायुतीबद्दल कन्व्हिन्स आहे की असे काही झालं तरी काही फरक पडणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.